विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सिंपल पास्ट टेन्सचे उदाहरणं पाहणार आहोत. सिंपल पास्ट टेन्समध्ये वर्बचे सेकंड फॉर्म असते, म्हणजे क्रियापदाचे दुसरे रूप असते, ज्याला डी, ईडी, टी हे प्रत्यय असू शकते, किंवा यापैकी कोणतेही प्रत्यय जरी नाही आले तरी तृतीय पुरुषी एकवचनी नाम किंवा सर्वनाम हा जर कर्ता असेल तर त्यापुढे क्रियापदाला यस किंवा यस प्रत्यय येत नाही. सिंपल पास्टमध्ये जर ॲक्टिव्ह वॉइस असेल तर पॅसिव्ह वॉइसमध्ये वॉज किंवा वर प्लस वर्बचं तिसरं रूप ही रचना वापरावी. थोडक्यामध्ये ॲक्टिव्ह वॉइसमध्ये सेकंड फॉर्ममध्ये डीड हे सहाय्यक क्रियापद असते, तर त्याऐवजी पॅसिव्ह वॉइसमध्ये बीचे रूपे वॉज किंवा वेअर वापरावेत. 38 नंबरचं उदाहरण बघा. द ऑडियन्स अपलॉडेड द ॲक्टर्स. यामध्ये अपलॉडेड याला ईडी लागलेले हे सेकंड फॉर्म आहे, यामध्ये सहाय्यक क्रियापद डीड आहे. त्यामध्ये आपल्याला बीचे रूप वॉज किंवा वेअर वापरावं लागेल उत्तरामध्ये. यामध्ये हे पहिले उत्तर होईल का, तर हे आर आहे, हे प्रेझेंटमध्ये हे होणारच नाही आहे. मग यामध्ये वर आहे आणि वरच्या बाजूला काय आलेलं आहे बघा बरं, इथं बीइंग हे कंटिन्युअस टेन्स आहे, हे होणार नाही आहे, आपलं सिंपल पास्ट आहे. वर आणि इथं वर टू, हे वर टू बीची रचना यांच्याकडे नाही आहे, त्याच्यामुळं हे होणार नाही. उत्तर झालं क्रमांक सी. ही हर्ट हिज लेग इन द ॲक्सिडंट. याच्यामध्ये हर्ट, मग हर्ट ह्या वर्बचे तिन्ही रूपं हर्ट हर्ट हर्टच असतात. मग इथं नेमके सिंपल पास्ट कसे, तर क्रियापदावरून जेव्हा काळाचा बोध होत नसेल त्यावेळेला कर्त्याचा आधार घ्यावा. याच्यामध्ये थर्ड पर्सन सिंग्युलरमध्ये ही हे प्रोनाऊन दिलेले आणि ही पुढे इथं वर्बला यस लागलेलं नाही आहे. याच्याहून हे वर्बचं सेकंड फॉर्म आहे, म्हणजे पास्ट टेन्स आहे सिंपल पास्ट. सिंपल पास्टसाठी आपल्याला वॉज किंवा वर आवश्यक आहे. याच्यामध्ये इज आहे, हे याचा आन्सर होणार नाही आहे. याच्यामध्ये हॅज आहे, हे आन्सर होणार नाही आहे. मग आता याच्याकडं वॉज हर्ट आहे आणि तो वॉज बीइंग हे कंटिन्युअस टेन्स नाहीच आहे, तो सिंपल पास्ट आहे, त्याच्यामुळे हे उत्तर होणार नाही. उत्तर क्रमांक बी. 40 नंबरचं बघा. ही प्रेझेंटेड हिज वाईफ अ सारी. हे एस व्ही ओ ओच्या टाईपमध्ये येते बघा, म्हणजे याच्यामध्ये एकूण दोन ऑब्जेक्ट आलेले आहेत. प्रेझेंटेड हे वर्ब सेकंड फॉर्ममध्ये, हिज वाईफ हे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे आणि हे डिरेक्ट ऑब्जेक्ट आहे. मग यामध्ये दोन वेळेस याचं पॅसिव्ह वॉइस होऊ शकतं. सुरुवातीला बघा इनडायरेक्ट ऑब्जेक्टनं सुरुवात झाली. हिज वाईफ याच्यात आहे का कुठं, हिज वाईफ वॉज प्रेझेंटेड अ सारी बाय हिम, हे सी नंबरचं उत्तर होतं आहे. त्याच्यानंतर जर तुम्ही डायरेक्ट ऑब्जेक्ट जर सुरुवातीला वापरला तर तुम्हाला इनडायरेक्ट ऑब्जेक्ट टू किंवा फॉर प्रिपोजिशन जोडा लागतो. मग अ सारी वॉज प्रेझेंटेड हिज वाईफ का अ सारी वॉज प्रेझेंटेड टू हिज वाईफ, त्याच्यामध्ये हे आन्सर होईल, हे होणार नाही. मग आन्सर झालं बी अँड सी ओनली. बी अँड सी ओनली. नंबर 3. समवन स्विच्ड ऑन द लाईट अँड ओपन द डोअर. मग आता हे जर तुम्ही पाहिलं तर हे कंपाऊंड सेंटेन्समध्ये येतं, कारण याच्यामध्ये अँड हे याच्यामध्ये अँड कंजंक्शन वापरलेलं आहे कंपाऊंड सेंटेन्समध्ये. याच्यामध्ये दोन वर्ब आहे, एक सब्जेक्ट दोन भिन्न ऑब्जेक्टवर दोन भिन्न क्रिया करतोय, म्हणजे लाईट तो चालू करतोय आणि दार तो बंद करतोय, दोन क्रिया आहेत. त्याच्यामुळं पहिला ऑब्जेक्ट याच्यामध्ये द लाईट. द लाईट वॉज स्विच्ड ऑन अँड द डोअर वॉज ओपनड बाय समवन, हे पहिलंच आन्सर याच्यामध्ये होईल. बाकीचे का होणार नाही तेही चेक करून घ्या. द लाईट वॉज ओपनड, दार उघडलंय का लाईट उघडलाय, तर हे होणारच नाही आहे, ही क्रिया चुकलेली आहे. द डोअर वॉज ओपनड, मग पहिली क्रिया नेमकी लाईट चालू करण्याची केली का दार उघडण्याची, तर मग याच्यामध्ये हे सुद्धा चुकलेलं आहे आणि हे तर प्रेझेंटमध्येच होतं, हे त्याच्यामुळे रॉंग आहे. द जज सेंटेन्स्ड हिम टू 2 months इम्प्रिझनमेंट. सेंटेन्स्ड हे याच्यामध्ये सेकंड फॉर्ममध्ये आहे आणि इथे ऑब्जेक्ट आहे हिम. हिमचं झालं बघा ही, हे पास्टमध्ये आपल्याला वॉज किंवा वेअर आवश्यक आहे, हे होणार नाही आहे, परफेक्टसाठीच आहे. वॉज सेंटेन्स्ड, इथं हॅड बीन हे पण होणार नाही आहे. इथं आता बघा ही वॉज, इथं ही वर आहे, तर ही वर इथं येणार नाही आहे. कंडिशनल सेंटेन्स असते तर सब्जेक्टच्या पुढं वर वापरतात, इथं वापरणार नाही आहे, त्याच्यामुळे आन्सर झालं नंबर 2. पीपल क्रिटिसाइज्ड हिम. क्रिटिसाइज्ड हे परत सेकंड फॉर्म आहे, त्याच्यामुळे ऑब्जेक्ट आहे हिम. हिमचं झालं बघा ही, हे इज होणार नाही आहे, प्रेझेंटमध्ये आपल्याला सिंपल पास्ट टेन्स पाहिजे.
इथं वॉज आहे पण इथं बीइंग आहे, कंटिन्युअस आहे, हे कंटिन्युअस नाही आहे त्याच्यामुळे होणार नाही आहे आणि हे पण होणार नाही, परफेक्टचं आहे. उत्तर झालं नंबर सी. मोस्ट पीपल अपोज्ड धिस. अपोज्ड हे याच्यामध्ये सिम्पल पास्टमध्ये आहे. धिस इज होणार नाही आहे, प्रेझेंट आहे. धिस वूड बी पण नाही आहे, मॉडेलचं कुठंच काम नाही याच्यामध्ये. दिस हॅज बीन पण होणार नाही, परफेक्ट नाही आहे. आणि दिस वॉज हे उत्तर त्याच्यामध्ये झालेलं आहे. 45 नंबर. पीपल लाईनड द रोड. लाईनड हे सेकंड फॉर्ममध्ये आहे आणि हे नॉन ॲक्शन वर्ब आहे. आपल्याला माहीत असेल की नॉन ॲक्शन वर्ब आले की ते त्याच्या पॅसिवाईजमध्ये थर्ड फॉर्म नंतर त्यांचे फिक्स प्रिपोजिशन आणतात. द रोड वॉज लाईनड बाय पीपल, द रोड वॉज लाईनड विथ पीपल. त्याच्यामध्ये हे बाय जे आलेलं आहे त्याच्यामध्ये येणार नाही आहे कारण ते नॉन ॲक्शन वर्बमध्ये वापरत नाही आहे. क्रमांक बी उत्तर त्याचं. वी कॉल्ड इन द पोलीस. कॉल्ड इन हे इन त्याच्यामध्ये ॲडवर्बचं काम करते. द पोलीस मग इथं सेकंड फॉर्म आहे. द पोलीस आर होईल का? आता नाही आहे, हे प्रेझेंटमध्ये आहे. द पोलीस वर बीइंग हे पण होणार नाही आहे. मग आता सांगा द पोलीस वर कॉल्ड इन बाय अस ह्याच्यामध्ये होईल, हे उत्तर होणार नाही आहे. आन्सर नंबर सी. दे थ्रू अवे द रबिश. थ्रू अवे ह्याच्यामध्ये पूर्ण फ्रेझल वर्ब झालेलं आहे. द रबिश इज तर होणारच नाही आहे, हे पास्टमध्ये आहे. थ्रोचं सेकंड फॉर्म थ्रू आणि थर्ड फॉर्म थ्रोन. द रबिश वॉज थ्रोन बाय देम. द रबिश वॉज बीइंग थ्रोन बाय देम हे होणार नाही आहे कारण हे कंटिन्युअस नाही आहे. मग आता हे दोन पास्टमध्ये बघा. द रबिश वॉज थ्रोन बाय देम, द रबिश वॉज थ्रोन अवे बाय देम. पण एक लक्षात ठेवा याच्यामध्ये एक शब्द कमी येतो म्हणजे कोण? अवे. म्हणून हे आन्सर होणार नाही आहे. उत्तर क्रमांक डी. शी डिडंट इंट्रोड्यूस मी टू हर फादर. शी डिडंट इंट्रोड्यूस मी. मी याच्यामध्ये बघा हे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट कशाने जोडलेलं आहे याच्यामध्ये? टू हर फादर प्रिपोजिशनल फ्रेजमध्ये. आणि प्रिपोजिशनल फ्रेजमधील ऑब्जेक्ट हे वापरू नाही. मग याच्यामध्ये मीचं झालं बघा याच्यामध्ये आय आणि डिडंट इंट्रोड्यूस निगेशनमध्ये जरी असलं तर डीडचं इथं होईल वॉज नॉट इंट्रोड्यूस टू हर फादर बाय हर. हे आन्सर झालं, हे होणार नाही. एव्हरीवन लुक्ड अप टू हिम. लुक्ड अप टू हिम हे लुक्ड अप टू म्हणजे रिस्पेक्ट हे फ्रेजचा अर्थ आहे. हे फ्रेझल वर्बमध्ये आहे आणि याचं लुक अप टू हे प्रिपोजिशन याच्यापासून वेगळे करू नये. हिमचं झालं बघा बरं. ही वॉज लुक्ड अप. ही इज तर होणारच नाही आहे. ही वॉज लुक्ड अप टू आणि हे तर होणारच नाही आहे. मग ह्या दोघांमध्ये बघा बरं. ही वॉज लुक्ड अप, ही वॉज लुक्ड अप टू याच्यामध्ये हे टू राहिलेलं होतं. हे आन्सर करेक्ट आहे, हे रॉंग आहे. ही गेव मी ॲन एक्सलंट गिफ्ट. हे पण बघा बरं. SVOOच्या टाईपमध्ये आहे म्हणजे दोन ऑब्जेक्ट आहे. इनडायरेक्ट ऑब्जेक्टचं डायरेक्ट ऑब्जेक्ट आलेलं आहे म्हणजे याचं दोन वेळेस पॅसिवाईज होईल. त्यामध्ये पहिलं बघा ॲन एक्सलंट गिफ्ट वॉज गिवन टू मी बाय हिम. याच्यामध्ये बघा इनडायरेक्ट ऑब्जेक्ट हे टू ह्या प्रिपोजिशननं जोडले गेलेलं आहे आणि इथं वॉज गिवन म्हणजे पास्टला पास्ट टेन्सची रचना बरोबर आलेली आहे. वॉज प्लस वर्बचं थर्ड फॉर्म हे एक आन्सर आहे. मग मीचं सुरुवातीला इथं आय घेतला. आय वॉज गिवन ॲन एक्सलंट गिफ्ट बाय हिम हे एक करेक्ट झालेलं आहे. हे का होत नाही त्याचं कारण काही इथं प्रिपोजिशन नाही आहे आणि इथं नको असणारं प्रिपोजिशन आलेलं आहे त्याच्यामुळं हे दोन्ही आन्सर्स काय झाले? रॉंग झाले. A and B ओनली. A and B ओनली. नंबर 2. चूज द करेक्ट पॅसिव्ह वॉइस. पॅसिव्ह वॉइस याच्यामध्ये कोणती रचना बरोबर ती बघा. तर पॅसिव्ह वॉइस ओळखायचं असेल तर तुम्हाला कधी पण लक्षात ठेवावं लागेल की बीच्या रूपाच्या नंतर वर्बचं थर्ड फॉर्म आवश्यक आहे. बीची रूपे बघा एम, इज, आर किंवा वॉज, वर किंवा मॉडेलसोबत बी स्वतः येईल. मग यामध्ये बघा बरं रचना आहे का? हे गिव्ज हे होणार नाही, याच्यात बीचं रूप कुठंच नाही आहे. इज बीचं रूप पण इथं ING आलेलं आहे. आपलं थर्ड फॉर्म आवश्यक आहे, हे गेलेलं आहे. ही वॉज गिवन हे याच्यामध्ये आन्सर होईल, हे होणार नाही, सेकंड फॉर्म आहे. हे याच्यामध्ये पॅसिव्ह वॉइसचं वाक्य आहे. पीपल रिगार्डेड हिम ॲज ॲन इम्पोस्टर अँड कॉल्ड हिम अ विलन. यामध्ये एक सब्जेक्ट ऑब्जेक्टवर दोन भिन्न क्रिया करतो. पहिलं त्याला पीपल रिगार्डेड हिम आणि हाच ऑब्जेक्ट परत आलेला आहे म्हणजे याच्यावर दोन क्रिया केलेली आहे. नंबर 1 आणि ही नंबर 2 ची क्रिया आहे. दोन्ही सेकंड फॉर्ममध्ये फक्त मी 1 आणि 2 त्याला असं नंबर दिलं आहे.
ही वॉज याच्यामध्ये ही हॅड बीन आहे, हे आन्सर नाही आहे, हे पण होत नाही आहे, हे पण होणार नाही आहे. आन्सर फक्त हेच आहे. ही वॉज रिगार्डेड ॲज अन इम्पोस्टर अँड वॉज कॉल्ड विलन बाय पीपल. नंबर ए पहिलंच आन्सर आहे. द शिप वॉज सेट ऑन फायर अँड अबंडन्ड बाय द क्रू. द शिप वॉज, वॉजच्या नंतर बघा इथं आय एन जी आलं आहे का, तर नाही आहे, हे तर थर्ड फॉर्म आहे. म्हणजे याचा अर्थ बीच्या नंतर वर्बचं थर्ड फॉर्म आलं आहे, तर हे पॅसिवाईजचं वाक्य झालेलं आहे. याचं ॲक्टिवाईज करायचं असेल तर वॉज किंवा वरला काढून त्या ठिकाणी डूचं सेकंड फॉर्म डीड वापरावं लागेल, म्हणजे वर्बचं सेकंड फॉर्म वापरावं लागेल. बघा सेटचं सेकंड फॉर्म सेटच आहे. द क्रू हे एजंट इकडे सब्जेक्टचं काम करायला आलं. द क्रू सेट द शिप ऑन फायर अँड अबंडन्ड इट. हे पहिलंच आन्सर आहे. हे होणार नाही आहे. कोणाकडे कंजंक्शन अँडसुद्धा नाही. हे सगळे काय झाले याच्यातले रॉंग. आय वॉज केप्ट वेटिंग बाय द बॉस. याच्यामध्ये बघा परत वॉज केप्ट हे पॅसिव्ह रचना आहे, म्हणजे बीच्या रूपासोबत वर्बचं थर्ड फॉर्म आलेलं आहे. त्याच्यामुळे पॅसिवाईजचं ॲक्टिवाईज करत असताना तुम्हाला वॉज वेअरला बाजूला काढून वर्बचं सेकंड फॉर्म लागेल. मग कीपचं सेकंड फॉर्म केप्ट आहे आणि थर्ड फॉर्म केप्ट आहे. मग याच्यामध्ये केप्ट कुठे बघा बरं. द बॉस केप्ट मी वेटिंग, हे याच्यातलं आन्सर हे होणार नाही. ही वॉज मिसगायडेड. मग याच्यामध्ये बघा वॉज मिसगायडेड म्हणजे बी आणि वर्बचं कितवं रूप आहे, तिसरं रूप आहे. म्हणजे परत पॅसिवाईज आहे, पॅसिवाईजचं ॲक्टिवाईज करताना वॉज वेअर काढून टाका आणि वर्बचं सेकंड फॉर्म घ्या. मग एवढंच टेक्निक जर लक्षात ठेवलं तर वॉज वेअर काढून टाका म्हटलं तर वॉज वेअर, वॉज किंवा वेअर तर कोणीच नाही याच्यामध्ये, हे तर चौथं तर होणारच नाही आहे. मग सांगा ही मिसगायडेड होईल का, तर नाही. ऑब्जेक्ट जो सब्जेक्ट होता आधी तोच परत कसं काय याच्यामध्ये सब्जेक्ट आणि ॲक्टिवाईजमध्ये, त्याच्यामुळे हे होणार नाही आहे. मग उत्तर झालं दे मिसगायडेड हिम, हे आन्सर होईल. हे पण होणार नाही. ही मिसगायडेड हिमसेल्फ. इंटरागेटिव्ह सेंटेन्समध्ये बघा हाऊ डीड आले, म्हणजे याच्यामध्ये WH वर्डच्या नंतर आलेलं आहे. इथं डीड हेल्पिंग वर्ब आहे. मग जसं आपण डूडचं ॲमिजार केलं होतं तसं इथं डीडचं वॉज किंवा वेअर करावे. मग चला हाऊ डीडचं होईल हाऊ वॉज किंवा हाऊ वर. मग सांगा हाऊ वॉज किंवा हाऊ वेअर याच्यामध्ये आहे का, नाही, हे होत नाही. याच्यामध्ये तर वॉज वेअरच नाही आहे, हे पण होणार नाही आहे. मग आता हे दोनच बाकी आहे. मग सांगा हाऊ वॉज घ्यायचं का हाऊ वर घ्यायचं आहे, तर हे धिस इन्फॉर्मेशन हे अनकाउंटेबल नाऊन आहे, हे सिंग्युलरमध्येच आहे. हाऊ वॉज द इन्फॉर्मेशन गॉट बाय यू. नंबर बी होईल, हे होणार नाही. डीड दे पे द क्लार्क्स दिअर सॅलरीज ऑन द फर्स्ट ऑफ द मंथ. डीड सुरुवातीलाच याच्यामध्ये हेल्पिंग वर्ब आलेलं आहे, म्हणजे हे यस नो टाईप क्वेश्चन आहे, वर्बल क्वेश्चन आहे. यामध्ये डीडच्या जागेवर वॉज किंवा वेअर हे वापरले जातील. म्हणजे इथं आर हे होणार नाही आहे. इथं वर आणि इथं वॉज आहे. नेमकी याच्यानंतर येणारा जो सब्जेक्ट कोण आहे, द क्लार्क्स हे प्लुरल फॉर्ममध्ये, त्याच्यामुळे इथं वॉज पण होणार नाही आहे. मग हे दोनपैकीच एक कोणतं आहे सांगा आता. वर द क्लार्क्स पेड, वर द क्लार्क. बिंग हे कंटिन्युअस टेन्समध्ये नाही आहे, त्याच्यामुळे हे पण होत नाही. उत्तर क्रमांक 2. विच बुक डिड यू बाय. विच बुक हे याच्यामध्ये ऑब्जेक्ट आहे, कारण हे सब्जेक्ट आहे, हे वर्ब आहे. मग हे ऑब्जेक्ट जेव्हा सब्जेक्टचं काम करेल तेव्हा आहे त्याच रूपात राहील. डीड हे पास्टमध्ये याचे वॉज वेअर जागा घेईन. बघा बरं येतं विच बुक इज, हे होणार नाही आहे प्रेझेंटमध्ये. विच बुक वॉज बॉट बाय यू हे होईल, हे होणार नाही आहे कारण कंटिन्युअसमध्ये आहे आणि हे परफेक्टमध्ये प्रेझेंटमध्ये होत नाही. डिड यू डू इट, वर्बल क्वेश्चनमध्ये सुरुवातीला डीड आलेला आहे आणि डीडची जागा वॉज किंवा वर घेईन. डिड यू डू इट याच्यामध्ये वॉज इट, डीड होणार नाही तर थर्ड फॉर्म पाहिजे. वॉज इट बिंग हे पण होणार नाही. वॉज इट डन बाय यू हे आन्सर होईल. हे का होणार नाही, कारण हे असर्टिव्ह मोडवर आलेलं आहे, आपल्याला इंट्रोगेटिव्ह मोडवर पाहिजे होतं. डिड यू राईट ॲन एसे, परत वर्बल क्वेश्चन आहे. सुरुवातीला डीड आहे, डीडचं होईल वॉज किंवा वेअर. इज होणार नाही आहे, हे गेले याच्यातले, हे पण होणार नाही आहे, परफेक्ट टेन्स अशी आहे. मग वॉज एन एसे रिटन बाय यू, वॉज एन एसे बिंग हे कंटिन्युअस हे होणार नाही. उत्तर क्रमांक 2. डीड द नॉईज फ्रायटन यू, सुरुवातीला हेल्पिंग वर्ब आलेला आहे. डीडचं होईल वॉज किंवा वर. मग आता सांगा इथं वॉज घ्यायचं आहे का वर घ्यायचं आहे, हे होईल का हे होईल, हे तर होणारच नाही आहे, हे प्रेझेंटमध्ये आहे. वर यू फ्रायटनिंग हे पण होणार नाही, आपल्याला थर्ड फॉर्म आवश्यक होतो. फ्रायटन थर्ड फॉर्म फ्रायटनड. मग सांगा वॉज द नॉईज घ्यायचं का वर यू घ्यायचं आहे. मग यामध्ये जे सब्जेक्ट असतं ते पुढे जाऊन एजंट बनतं
आणि इकडचा ऑब्जेक्ट हा इथं सब्जेक्ट बनतो, म्हणून उत्तर क्रमांक 2 बरोबर आहे, पहिलं होणार नाही. डीड मोहन लेंड यू हिज अल्बम ऑफ स्टॅम्प्स. याच्यामध्ये सुरुवातीला डीड आलेलं आहे, म्हणजे इथं वॉज किंवा वर होणार. यामध्ये नंबर 3 मध्ये इज आहे आणि नंबर 4 मध्ये हॅड, हे होणार नाही आहे. याच दोन उत्तरामध्ये उत्तर सांगा. आता डीड मोहन लेंड यू हिज अल्बम. हिज मीन्स हुज अल्बम, मोहन्स अल्बम. मग याच्यामध्ये वॉज हिज अल्बम ऑफ स्टॅम्प्स लेंट टू यू बाय मोहन, हे आन्सर होणार नाही आहे. त्याचं कारण काय की पजेसिव्ह ॲडजेक्टिव्ह हे नाऊनसाठी वापरलेलं होतं. ते पजेसिव्ह ॲडजेक्टिव्ह आधी आलं, नाऊन जर नंतर गेला तर चुकीचं होईल. मग इथं नाऊनला अपॉस्ट्रॉफी एस लावून आपण ॲडजेक्टिव्हचं कार्य करून घेतलेलं आहे. उत्तर क्रमांक 2. वन डीड यू प्ले चेस. हे परत WH वर्ड आलेलं आहे आणि इथं डीड आलेलं आहे. ही दोस्ती तोडायची नाही. डीडचं होईल वॉज किंवा वर. मग सांगा वेन चेस वॉज हे होईल का, तर नाही आहे. याच्यामध्ये यांचं सिक्वेन्स तुटलेली आहे. आपल्याला ते इन्व्हर्जन पाहिजे होतं, वर्ब आधी पाहिजे होतं. मग सांगा वेन वॉज चेस प्लेड बाय यू, हेच आन्सर होईल. हे का होणार नाही, कारण हे प्रेझेंट परफेक्टमध्ये आहे आणि हे प्रेझेंटमध्ये. वाय डिड यू बीट हिम. परत त्याच्यामध्ये इंटरागेटिव्ह ॲडवर्ब आहे आणि डीड आहे. ही दोस्ती तोडायची नाही WH वर्ड आणि हेल्पिंग वर्बची. डीडचं होईल वॉज किंवा वर. मग सांगा ह्यामध्ये वाय इज हे आन्सर तर होणारच नाही आहे. मग सांगा वाय वॉज ही बीइंग, हे पण होणार नाही आहे. आता हे दोनच बाकी याच्यामध्ये, वाय वर यू का वाय वॉज ही. तर याच्यामध्ये बघा डीडच्या नंतर येणारा सब्जेक्ट ॲक्टिव्ह वॉइसमध्ये यू आहे. परत तोच सब्जेक्ट मग वापरता येणार नाही, तो एजंट म्हणून पुढे चालला जाईल. मग हिम्स झालं इथं ही. आन्सर क्रमांक सी पहिलं होणार नाही. वाय डिड यू नॉट अग्री टू माय प्रपोजल. परत इथं वाय डीड यू नॉट अग्री टू माय प्रपोजल. याच्यामध्ये वाय डीड WH वर्डच्या बाजूला हेल्पिंग वर्ब आलेलं, वाय वॉज किंवा वाय वर. याच्यामध्ये बघा वाय वॉज नाही आहे, हे गेले याच्यातले. मग वाय वॉज माय प्रपोजल नॉट अग्रीड. मग याच्यामध्ये अग्री टू हे याच्यातलं पार्टिकल आहे, ते टू याच्यात नाही आहे, त्याच्यामुळे पहिलं चुकलेलं आहे. वाय वॉज माय प्रपोजल नॉट अग्रीड बाय यू. याच्यामध्ये टू हे याच्यातलं परत पार्टिकल नाही आहे. मग आता सांगा सी अँड डी. मग आन्सर झालं नंबर डी. याच्यामध्ये वॉज नव्हतं, याच्यामध्ये वॉज आहे. यांच्यामध्ये इन्व्हर्जन पाहिजे होतं, ते काही झालेलं नाही. वाय डिडंट यू आयदर लॉक द कार ऑर पुट इट इन टू द गॅराज. वाय डिडंट आहे, याच्यामध्ये परत तुम्हाला डिडंटचं वॉजंट किंवा वॉरंट करता येईल. मग पहिली क्रिया बघा त्यानं काय केलेली आहे, आयदर लॉक ऑर पुट इट इन टू द गॅराज. मग याच्यामध्ये द कार हे ऑब्जेक्ट आहे, त्याच्यावर दोनपैकी एक क्रिया केली गेलेली आहे. मग याच्यामध्ये बघा वाय वॉजंट द कार आयदर लॉक्ड, हे पहिलंच आन्सर आहे. हे होणारच नाही, कारण वाय वॉजंट पाहिजे होतं इथं वॉजंटच नाही आहे. इथं वॉजंट आहे, पण द कार आयदर पुट दुसरी क्रिया आधी झालेली आहे, हे पण होणार नाही. हू टॉट यू ग्रॅमर. याच्यामध्ये दोन ऑब्जेक्ट आहे बघा, SVOO ची टाईप आहे ती. हे झालं इनडायरेक्ट ऑब्जेक्ट, हे झालं डायरेक्ट ऑब्जेक्ट. हू ची दोन पद्धतीने उत्तर होतात. एक तर सुरुवातीला बाय हुम घ्या किंवा हू सुरुवातीला घेऊन शेवटी बाय प्रिपोजिशन घ्यावं लागते. मग याच्यामध्ये हुम बाय ही रचना होणार नाही आहे. मग याच्यामध्ये बाय हुम वॉज ग्रॅमर टॉट टू यू, हे एक आन्सर आहे. बाय हुम वर यू टॉट ग्रॅमर, हे पण उत्तर होईल याच्यामध्ये, हे होणार नाही आहे, हुम बाय आहे. म्हणजे याच्यामध्ये पहिले डायरेक्ट ऑब्जेक्ट वापरलं आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट टूनं जोडलं. इथं इनडायरेक्ट ऑब्जेक्ट वापरलेलं आहे आणि हे उत्तर दोन्ही बरोबर आहे. ओनली बी अँड सी हे आन्सर झालं याच्यातलं. हू हेल्प देम. याच्यामध्ये परत हू आलेलं आहे सब्जेक्ट आणि हूचं होईन बाय हुम किंवा हू बाय. याच्यामध्ये बघा बरं हुम होईन का, हुम बाय होत नाही आहे. पास्टमध्ये बघा वॉज किंवा वर, बाय हुम दे वर, आपल्याला वर दे पाहिजे होतं, हे पण होणार नाही आहे. बाय हुम आर हे पण होणार नाही, हे प्रेझेंटमध्ये आहे. उत्तर क्रमांक डी. हू रोट इट. याच्यामध्ये रोट परत पास्ट फॉर्ममध्ये आहे. हूचे उत्तर दोन पद्धतीने होतील बघा. इट वॉज हे तर होणार नाही आहे. हू वॉज इट रिटन बाय. सुरुवातीला हू आणि शेवटी बाय आहे. वॉज इट रिटन हे पण बरोबर आहे. बाय हुम इट वॉज नाही होतं पाहिजे, हे गेलेलं इथं. बाय हुम वॉज इट रिटन हे आन्सर पाहिजे होतं. बी अँड डी. ओनली बी अँड डी. नंबर 4. हाऊ मेनी पीपल मेट यू.
इथं मेट सेकंड फॉर्म आहे आणि हे इथं सब्जेक्टचं काम करत आहे हाऊ मेनी पीपल. चला बाय हाऊ मेनी पीपल आर तर होणारच नाही आहे, मेट पास्टमध्ये आहे. बाय हाऊ मेनी पीपल वर यू बिईंग हे पण होणार नाही, कंटिन्युअस आहे. बाय हाऊ मेनी पीपल वर यू मेट हे आन्सर होईल, हे होणार नाही आहे. वर यू मीटिंग हे थर्ड फॉर्म नाही आहे. व्हॉट डिड यू बाय यस्टरडे याच्यामध्ये हे सब्जेक्ट आहे, हे वर्ब आहे आणि हे स्वतःच ऑब्जेक्ट आहे. ऑब्जेक्ट जेव्हा इथं सब्जेक्टचं काम करेन तेव्हा व्हॉट हे सिंग्युलर फॉर्ममध्येच राहील. डीडचं होईल वॉज. व्हॉट वॉज बॉट यस्टरडे बाय यू हे पहिलंच आन्सर होईल, हे होणार नाही कारण इथं कंटिन्युअस आहे. हे होणार नाही आहे कारण सब्जेक्टला सब्जेक्ट असं तसंच राहिलेलं आहे आणि हे पण होणार नाही कारण टेन्सच बदलला आहे. वाय वॉजंट द कार आयदर लॉक्ड ऑर पुट इन टू द गराज. वाय वॉजंट मग इथं हे बीचं रूप आहे आणि इथे हे वर्बचं थर्ड फॉर्म आहे. याचा अर्थ हे पॅसिवाईजचं वाक्य आहे. पॅसिवाईजचं ॲक्टिवाईज करत असताना वॉज वरचं रूपांतर आपल्याला डूच्या सेकंड फॉर्ममध्ये म्हणजे डीडमध्ये करायचं आहे. वर्बचं सेकंड फॉर्म आपल्याला घ्यावं लागेल. मग वॉजंटची जागा डिडंट गेन हे तर होणारच नाही आहे, डोंट आहे. मग वाय डिडंट यू आयदर लॉक पहिली क्रिया लॉकचीच केलेली आहे त्याच्यामुळे पहिलंच आन्सर होईल याच्यामध्ये. वाय डिडंट यू आयदर पुट ही क्रिया नाही आहे याच्यामध्ये, ही दुसरी क्रिया आहे. आणि वाय डिडंट यू हे तर पूर्णच गेलेलं आहे वाक्य. आन्सर क्रमांक ए. ही वॉज मेड टू सरेंडर हिज पासपोर्ट. इथं बघा वॉज मेड, मग वॉज मेडमध्ये परत बीचं रूप आहे आणि वर्बचं थर्ड फॉर्म आहे. हे परत पॅसिवाईज आहे, पॅसिवाईजचं ॲक्टिव्ह करत असताना वॉजवेअरच्या ऐवजी आपला डूचं सेकंड फॉर्म डीड वापरावं लागेल म्हणजे वर्बचं सेकंड फॉर्म वापरलं. इथं द वर मेड हे होणारच नाही कारण ही पॅसिवच्याच रचण्यासारखा प्रयत्न केला आहे. द मेड हिम टू सरेंडर हिज पासपोर्ट हेच आन्सर होईल, हे होणार नाही. डीड द आयडिया इंटरेस्ट यू याच्यामध्ये डीड म्हणजे हे यस नो टाईप क्वेश्चन आहे, हे वर्बल क्वेश्चन आहे. याची सुरुवात डीडनं झालेली आहे आणि डीडच्या ऐवजी तुम्हाला वॉज किंवा वर घ्यावं लागेल. डीडचं डीड घेता येणार नाही. मग वॉज घ्यायचं का वर घ्यायचं हे आरही इथं होणार नाही. मग डीड द आयडिया हे याच्यातलं सब्जेक्ट आहे आणि हे याच्यातलं ऑब्जेक्ट आहे. ऑब्जेक्ट सब्जेक्ट बनलं तर वर यू हे आन्सर झालं नंबर बी चुकीतलं. अ रेनस्टॉर्म फ्लडेड द जिप्सीज कॅम्प. फ्लडेड सेकंड फॉर्म आहे. द जिप्सीज कॅम्प वॉज टू बीची रचना याच्यात नाहीचे हे गेले. द जिप्सीज कॅम्प वॉज फ्लडेड बाय रेनस्टॉर्म नंबर 2 बरोबर आहे. नंबर 3 मध्ये प्रेझेंट होतं आणि इथं परफेक्ट होतं, हे दोन्ही होत नव्हते. बाय हुम वॉज द फेअर इनॉग्रेटेड. इथे वॉज बीचं रूप आहे आणि हे वर्बचं थर्ड फॉर्म आहे म्हणजे ही रचना पॅसिवाईजची आहे. याचं ॲक्टिव्हाइज करत असताना वॉजवेअर नको आहे आम्हाला, वर्बचं सेकंड फॉर्म इनॉग्रेटेड पाहिजे. हू इनॉग्रेट हे होणार नाही आहे. हू इनॉग्रेटेड द फेअर हे होईल, हे होणार नाही आहे. याच्यामध्ये परत पॅसिवची रचना आणण्याचा प्रयत्न झाला आहे आणि हे पण होणार नाही. द डॉग वॉज रन ओव्हर बाय अ कार. परत हे बीचं रूप आहे, वर्बचं तिसरं रूप आहे, ही पॅसिवाईजचीच रचना आहे. द डॉग वॉज रन ओव्हर ही फ्रेज आहे, फ्रेझल वर्ब आहे. मग अ कार रॅन द डॉग हे पण चुकलेलं आहे कारण एजंट इथं घेतलेलं आहे, इथं रॅन ओव्हर पाहिजे होतं. अ कार रॅन ओव्हर द डॉग हे होईल आन्सर करेक्ट. हे पण चुकलेलं आहे कारण याचं जे पार्टिकल त्याच्यापासून वेगळं केलेलं आहे, हे होणार नाही आहे आणि इथं प्रेझेंटमध्येच आहे. द स्लीप वॉज फिल्ड इन बाय मिस्टेक बाय द क्लार्क. याच्यामध्ये बघा वॉज, यामध्ये बघा वॉज फील्ड म्हणजे परत बीचं रूप आहे, वर्बचं थर्ड फॉर्म आहे. हे पॅसिवची रचना याची ॲक्टिव्हाइज करत असताना वॉज वेअर कॅन्सल करा, फील्ड वापरा सेकंड फॉर्म. मग इथं वॉज फील्ड हे आन्सर होणार नाही आहे. इथं फील्ड इन हे याच्यातलं करेक्ट आन्सर आहे कारण याच्यामध्ये बघा फील्ड्स हे प्रेझेंटमध्ये होतं, हे होत नाही आणि इथं फील्डमध्ये इथं इन पाहिजे होतं पार्टिकल, ते पण नाही आहे. द अमाऊंट वॉज ट्रान्सफर्ड फ्रॉम द करंट अकाउंट बाय हिम. याच्यामध्ये बाय हिम हे याच्यातलं एजंट आहे, ते सब्जेक्ट बनेन कारण इथं वॉज ट्रान्सफर्ड म्हणजे बीचं रूप आहे, वर्बचं थर्ड फॉर्म आहे. पॅसिव रचनेचं ॲक्टिव्हाइज करत असताना वॉज वेअर काढून टाका. ही ट्रान्सफर्ड म्हणजे बाय हिम झालं, ही ट्रान्सफर्ड, ही वॉज ट्रान्सफर्ड होणार नाही. उत्तर नंबर ए. द क्लायंट वॉज रिक्वेस्टेड बाय द मॅनेजर टू वेट. वॉज रिक्वेस्टेड म्हणजे बीच्या सोबत वर्बचं थर्ड फॉर्म आहे. हे परत पॅसिवची रचना ॲक्टिव्हाइज करत असताना बीचे रूप वॉज वेअर नको आहे आम्हाला. वर्बचं सेकंड फॉर्म रिक्वेस्टेडचं रिक्वेस्टेडच राहील. द मॅनेजर रिक्वेस्टेड द क्लायंट टू वेट नंबर ए उत्तर आहे, हे होणार नाही आहे आणि हे पण होणार नाही कारण याच्यामध्ये वॉज रिक्वेस्टेड आहे. द फिगर्स वर रॉंगली टोटल्ड बाय द अकाउंटंट. वर
आणि टोटल्ड हे परत बीचं रूप आहे, वर्बचं थर्ड फॉर्म आहे, पॅसिव्ह वॉइस आहे. पॅसिव्ह वॉइसचं ॲक्टिव्हाइज करत असताना बीचं रूप नको आम्हाला, वॉज वेअरच नको आहे. द अकाउंटंट टोटल द फिगर्स रॉंगली, का द अकाउंटंट रॉंगली टोटल द फिगर्स. मग याच्यामध्ये द अकाउंटंट टोटल द फिगर्स रॉंगली हे करेक्ट आन्सर आहे. हे होणार नाही पॅसिव्हच्या रचनेमध्ये. हे ॲडवर्ब मॅनर इथं वापरलेलं आहे, हे होणार नाही. हुज कॅमेरा डीड ही स्टील. हुज कॅमेरा डीड ही याच्यातलं सब्जेक्ट आहे, हे याच्यातलं ऑब्जेक्ट आहे. ऑब्जेक्टच्या ठिकाणी राहिलं आहे. ऑब्जेक्ट इथं सब्जेक्ट म्हणलं, हुज कॅमेरा वॉज स्टोलन बाय हिम. हुज कॅमेरा वॉज ही, हे तर होणारच नाही आहे. याच्यामध्ये पहिल्या नंबरचं झालं आहे. हीज कंडक्ट प्लीज्ड हीज ऑफिसर्स. प्लीज्ड हे याच्यातील नॉन ॲक्शन वर्ब आहे. नॉन ॲक्शन वर्ब हे पॅसिव्हमध्ये थर्ड फॉर्मच्या नंतर बाय हे प्रिपोजिशन वापरत नाही, त्यांचं फिक्स प्रिपोजिशन वापरतात. हीज ऑफिसर वर प्लीज्ड विथ, हीज ऑफिसर्स वर प्लीज्ड बाय, तर हे बाय होणार नाही आहे. याच्यातलं उत्तर नंबर ए. हे सिम्पल प्रेझेंटचं उदाहरण आहे. आय नो हर, आपण आधी पण घेतलेलं आहे बघा. हे परत नॉन ॲक्शन वर्ब आहे. नोचं थर्ड फॉर्म नोन पॅसिव्ह वॉइसमध्ये वापरला तेव्हा नोन टू हे फिक्स प्रिपोजिशन घेऊन येते. शी इज नोन टू मी, शी इज नोन बाय मी, हे शी इज नोन टू मी पहिलंच उत्तर बरोबर आहे. धिस बॉटल कंटेन्स मिल्क. कंटेन्स हे परत याच्यामध्ये नॉन ॲक्शन वर्ब आहे आणि कंटेनचं थर्ड फॉर्म कंटेनड कधी पण इन असतं, त्याच्यामुळं इथं बाय वापरू नाही. उत्तर क्रमांक 2. धिस बुक इंटरेस्टेड मी. इंटरेस्टेड हे सुद्धा नॉन ॲक्शन वर्ब आहे आणि इंटरेस्टचं थर्ड फॉर्म इंटरेस्टेड आहे आणि इंटरेस्टेड इन असतं कधी पण, फिक्स प्रिपोजिशन बाय नसते. उत्तर क्रमांक 2. धिस मिल ग्रीन्स द व्हीट. ग्रीन्स हे प्रेझेंटमध्ये आहे आणि नॉन ॲक्शन वर्ब आहे. ग्रीनचं सेकंड फॉर्म ग्राउंड आणि थर्ड फॉर्म ग्राउंडच आहे. द व्हीट इज ग्राउंड. बाय घ्यायचं का इन घ्यायचं आहे, त्याचं थर्ड फॉर्म नंतर पॅसिव्ह वॉइसमध्ये नेहमी फिक्स प्रिपोजिशन इन वापरले जाते, बाय वापरले जात नाही. क्रमांक 2 उत्तर बरोबर आहे. हर डिसिजन सरप्राइजेस मी. सरप्राइजेस, मग सरप्राईज या वर्बचं पॅसिव्ह वॉइसमध्ये थर्ड फॉर्म जेव्हा वापरलं जाईल तेव्हा त्यानंतर फिक्स प्रिपोजिशन ॲट वापरले जाते. इथं बाय वापरता येणार नाही. आय एम सरप्राइज्ड ॲट हर डिसिजन. हर सक्सेस रिजायसेस मी. रिजाईस देखील हे नॉन ॲक्शन वर्ब आहे आणि यालाही पॅसिव्हमध्ये थर्ड फॉर्मच्या नंतर फिक्स प्रिपोजिशन ॲट वापरले जाते, बाय वापरले जात नाही. हे उत्तर आहे त्याच्यातलं नंबर बी हे गेले. हर डेथ अलार्म्ड मी. अलार्म हे सुद्धा नॉन ॲक्शन वर्ब आहे आणि त्यासाठी अलार्म ॲट असतं पॅसिव्ह वॉइसमध्ये, त्याच्यामुळे नंबर 2चं उत्तर झालं, पहिलं होणार नाही. हर रूडनेस वेक्स्ड मी. इथं वेक्सचा अर्थ आहे अनॉई. मग वेक्स्ड ॲट असतं कधी पण, अनॉइड ॲट, अमेज्ड ॲट, सरप्राइज्ड ॲट हे फिक्स प्रिपोजिशन त्यांचे आहेत, त्याच्यामुळे नंबर 2 उत्तर बरोबर आहे, पहिलं होत नाही. हर रूडनेस डिसअपॉइंटेड मी. डिसअपॉइंटेड हे पण काय झालं याच्यातलं, डिसअपॉइंट हे नॉन ॲक्शन वर्ब आहे आणि त्यासाठी सुद्धा फिक्स प्रिपोजिशन ॲट वापरला लागेल पॅसिव्ह फॉर्ममध्ये, त्याच्यामुळे नंबर 2 उत्तर आहे, पहिलं होणार नाही. हर रूड बिहेवियर अनॉइड मी. आत्ताच आपण पाहिलं बघा, वेक्स्ड हा वर्ब पाहिलं होतं, इथं आता अनॉइड. अनॉइड मी, अनॉइडचं थर्ड फॉर्म आहे अनॉइड आणि त्याचं फिक्स प्रिपोजिशन ॲट. अनॉइड ॲट हे उत्तर त्याचं क्रमांक ए चुकलेलं आहे. स्नो कवर्ड द हाऊसेस. द हाऊसेस वर कवर्ड बाय स्नो का द हाऊसेस वर कवर्ड विथ स्नो. द हाऊसेस वर कवर्ड विथ स्नो. नंबर 2 उत्तर होईल, पहिलं होणार नाही कारण कवर हे परत एकदा नॉन ॲक्शन वर्ब आहे. हर परफॉर्मन्स सॅटिस्फाईड मी. सॅटिस्फाईड हे देखील, सॅटिस्फाय हे देखील नॉन ॲक्शन वर्ब आहे आणि त्याचं फिक्स प्रिपोजिशन पॅसिव्हमध्ये विथ वापरलं जातं, हे उत्तर होईल, हे होणार नाही. दिस सोसायटी डिस्गस्टेड मी. डिस्गस्ट परत हे नॉन ॲक्शन वर्ब आहे. मीचं होईन इथं आय वॉज डिस्गस्टेड बाय का आय वॉज डिस्गस्टेड विथ. डिस्गस्टेड विथ पहिलं होणार नाही. पीपल लाईनड द रोड. द रोड वॉज लाईनड बाय पीपल हे होणार नाही आहे. द रोड वॉज लाईनड विथ पीपल. नंबर 2 बरोबर आहे, पहिलं चुकलेलं आहे. लार्ज क्राउड्स थ्रॉंगड द स्ट्रीट्स. थ्रॉंगडचा अर्थ आहे क्राउडेड. लार्ज क्राउड्स थ्रॉंगड हे थ्रॉंग सुद्धा याच्यामध्ये
नॉन ॲक्शन वर्ब आहे आणि त्याचं पॅसिव्हमध्ये थर्ड फॉर्म नंतर फिक्स प्रिपोजिशन विथ वापरले जाते आणि नंबर ए चुकलेलं आहे, बी बरोबर आहे. हर ब्युटी प्लीजेस मी. प्लीज हे नॉन ॲक्शन वर्ब आहे, त्याचं थर्ड फॉर्म नंतर विथ हे फिक्स प्रिपोजिशन वापरले जाते. प्लीज्ड विथ असते, त्याच्यामुळं पहिलं होणार नाही, उत्तर क्रमांक 2. हर वर्ड्स डिस्प्लीज्ड मी. प्लीज्ड विथ असतं तसं डिस्प्लीज्ड विथ पॅसिवाईसमध्ये असते, त्याच्यामुळे आय वॉज डिस्प्लीज्ड बाय हर वर्ड्स हे होणार नाही आहे, नंबर 2 उत्तर होईल त्याच्यामध्ये. फॉरेन पॉवर्स इन्वेडेड मीन्स अटॅक्ड, वर्बचं हे सेकंड फॉर्म आहे आणि हे ॲक्टिवाईसमध्ये याच्या कुठंमध्ये बीचं रूप नाही आहे. फॉरेन पॉवर्स इन्वेडेड इंडिया रिपीटेडली इन द मिडल एजेस. इंडिया हे ऑब्जेक्ट इथं घेतलेलं आहे. इंडिया वॉज बिंग हे कंटिन्युअस आहे, आपल्याकडं इथं सिम्पल पास्ट टेन्समध्ये पाहिजे होते, हे उत्तर चुकलेलं आहे. इंडिया वॉज रिपीटेडली इन्वेडेड हे उत्तर होईल नंबर 2. ओनली बी याच्यातलं आन्सर झालं आहे. हाऊ मेनी फ्रेंड्स हेल्प्ड यू. याच्यामध्ये हे वर्ब आहे आणि हे एवढं मोठं सब्जेक्ट आहे. बाय हाऊ मेनी फ्रेंड्स वर यू हेल्प्ड. हाऊ मेनी फ्रेंड्स वर यू हेल्प बाय हे दोन्ही पण करेक्ट आहे, कारण सुरुवातीला बाय प्रिपोजिशन घेता येते किंवा शेवटी घेता येते. वर यू हेल्प्ड ए बी दोन्ही बरोबर आहे, बोथ आर करेक्ट. मेनी इंटरेस्टिंग स्टोरीज आर टोल्ड अबाउट जॉर्ज बर्नार्ड शॉ. मेनी इंटरेस्टिंग स्टोरीज आर टोल्ड म्हणजे याच्यामध्ये बीचं रूप आहे आणि वर्बचं तिसरं रूप आहे, म्हणजे हे पॅसिवाईस आहे आणि त्याचं ॲक्टिवाईज करायचं असेल तर तुम्हाला ॲमेजार वापरता येणार नाही, त्यासाठी तुम्हाला प्रेझेंटमधलं रूप वापरावं लागेल. टोल्डचं बेस फॉर्म आहे टेल, म्हणजे टेलचं टेल किंवा टेल्स तुम्ही वापरा. मग यामध्ये बघा बरं, अबाउट जॉर्ज बर्नार्ड शॉ त्याच्याविषयीच्या त्या स्टोरीज आहे, म्हणजे तो नाही सांगत. मग इथं मध्ये पीपल टेल मेनी इंटरेस्टिंग स्टोरीज अबाउट जॉर्ज बर्नार्ड शॉ हे उत्तर ए बरोबर आहे. पण जॉर्ज बर्नार्ड शॉ टेल्स हे होणार नाही, कारण तो स्वतः सांगत नाही, त्याच्याविषयी सांगितलेले आहेत. ओनली ए याच्यातला आन्सर झालेलं आहे पॅसिवाईजचं. फिल इन द ब्लँक्स विथ ॲप्रोप्रिएट पॅसिव्ह फॉर्म ऑफ वर्ब. पॅसिव्ह म्हटलं की एक लक्षात ठेवायचं तुम्हाला, बी आणि वर्बचं थर्ड फॉर्म आवश्यक आहे. चला, दिस डॉक्युमेंट डॅश बाय 2 पर्सन्स. इथं हॅज साइनड हे होणार नाही आहे. इथं वॉज साइनड आहे आणि इथं हॅड बीन साईनचं थर्ड फॉर्म साइनड नाहीच, हे होणार नाही आहे. वॉज सायनिंग हे पण होणार नाही, उत्तर क्रमांक 2. सुरुवातीला हू आहे आणि शेवटी बाय म्हणजे हे पॅसिव्हचीच रचना आहे बघा. हू डॅश सच अ बिहेवियर बाय. हू यू वर हे होणार नाही, कारण याच्यामध्ये बघा सब्जेक्टच्या नंतर वर्ब आहे, ही रचना केलेली आहे, ही पण चुकलेली आहे रचना. यू बीइंग टॉट हे पण नाही. याच्यामध्ये वर यूच्या नंतर बीन कसं काय आले हे पण होणार नाही, उत्तर क्रमांक डी. Who were you taught such a behavior by?